नमस्कार, अंकिताज रेसिपी मराठी या चॅनलवरती आपल्या अगदी मनापासून स्वागत आहे. तर मंडळी, आज आपण इथे बनवणार आहोत मेथी पराठा. खुसखुशीत मेथी पराठा, एकदम मऊ सॉफ्ट होण्यासारखी ही मेथी पराठा कसा बनवायचा संपूर्ण रेसिपी पहा. पावसाळ्यात किंवा हिवाळ्यात ही मेथी पराठा सगळ्यांना खावे खावे अशी वाटते. गरमागरम काहीतरी खायचं असं वाटलं तर हा मेथी पराठा एकदा तुम्ही नक्की ट्राय करा. तर पहा, हा आपला ताजा ताजा मेथी आपण घेऊन आलेला आहोत. त्याला आपण तोडून देखील घेतलेले आहोत. तर ह्या मेथीला अगदी ताजे ताजे असताना मेथी पराठा केलात तर खूप चविष्ट लागतात आणि खूप छान लागतात. तर इथे आपण मेथी स्वच्छ धुवून घेऊयात 2-3 पाण्याने. त्यानंतर आपण चाळणीमध्ये काढून घेऊयात. 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आणि पिळून घ्यायचं मेथीची भाजी. तर पहा, या पद्धतीने आपण इथे स्वच्छ मेथीची भाजी धुवून घेतलेली आहोत. आता आपण ही मेथी कापून घेणार आहोत. तर मंडळी, तुम्हीही अशा पद्धतीने कधी मेथी पराठा बनवलात का? मेथी पराठा बनवणं खूपच सोपं आहे. अगदी सहज कोणीही बनवू शकतं. तर चला, तर मेथी पराठा बनवण्यासाठी ठेचा बनवूयात. तर ठेच्यामध्ये आपल्याला काय काय घालायचं आहे पहा. फक्त आपण पराठा बनवण्यासाठी बनवत आहोत, तर जितके लागतात तेवढेच आपण मिरची घेणार आहोत. तर इथे 7-8 आपण मिरच्या घेतलेल्या आहेत. लसूण घ्यायचं आहे 5-6 पाकळ्या आणि मीठ घालून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये ओवा घालून घ्यायचं आहे. ओवा आपण ग्राइंड करून घेऊयात. तर आता आपण ओवा यामध्ये घालून घेऊयात आणि आता आपण हे सगळं मिक्सर करून घ्यायचं आहे. 1 चम्मच इतका आपण ओवा यामध्ये घालून घ्यायचं आणि आता हे सगळं मिक्सर करून घ्यायचे. आता हे मिक्सर करून घ्यायचं. अगदी झटपट आणि पटकन असा तयार होणारा हा मेथी पराठा कसा बनवायचा संपूर्ण रेसिपी पहा. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. तर पहा, आता आपण मेथी कापून घ्यायचं. अगदी बारीक बारीक असं चिरून घ्यायचं आहे. मोठे मोठे अजिबात ठेवायचे नाहीत, नाहीतर खाताना ते तोंडात येतात. त्यामुळे बारीक अशा कापून घ्यायच्या आणि त्याच्या शिरा पण खूप जास्त ठेवायचे नाहीत. एकदम बारीक कापून घेतलेलं आहे. तुम्ही इथे पाहू शकता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे. तुम्हीही नक्की ट्राय करा, अगदी परफेक्ट होतील. तर आता आपण सगळ्यात आधी बेसन घेतलेलं आहोत. बेसन अर्धा वाटी घेऊयात. त्यानंतर आपण गव्हाचं पीठ यामध्ये घेऊयात. बेसन अर्धापेक्षा थोडंसं वर घेतलेलं आहोत. त्यानंतर आपण गहूचं पीठ घेतलेलं आहे, ते आपण 2 वाटी घेणार आहोत. 2 ते 3 वाटी आपण इथे गव्हाचं पीठ घेणार आहोत. आता आपल्याला यामध्ये काहीही घालायची गरज नाही. आता आपण यामध्ये मीठ घालून घेणार आहोत. मीठ घातलं की जे आपण मिश्रण बनवून घेतलेलं आहे ते आता यामध्ये घालून घ्यायचं आहे. हिरवी मिरचीचा ठेचा जे वाटून घेतलेला आहे ते सगळं आपण यामध्ये घालून घ्यायचं आहे. जितकं आपल्याला लागतं आहे तितकाच आपल्याला हा मिश्रण बनवून घ्यायचं आहे. ते आपण यामध्ये घालून घेऊयात. आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. मीठ आणि ठेचा हे एवढंच घातलेलं आहे आणि यामध्ये तुम्हाला जर ओवा घालायचा असेल तर तुम्ही यामध्ये घालू शकता. पण मी ऑलरेडी ओवा घातलेला आहे त्यामुळे ओवा यामध्ये घालून घेतलेला नाही. आता आपण हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. आधीच पाणी घालायचं नाही. नंतर थोडं थोडं पाणी आपल्याला लागेल तसं आपण पाणी घालून घ्यायचं आणि व्यवस्थित कणिक मळून घ्यायचं आहे. आता तुम्हाला यामध्ये हळद घालायची असेल तर तुम्ही घालू शकता. तर मी ते हळद अजिबात वापरलेलं नाही आहे. हळदीने काही पित्त होऊ शकतो, त्यामुळे हळदीचा वापर इथे जास्त केलेला नाही आहे. तर आता आपण हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. जर तुम्हाला आवडत असल्यास तुम्ही नक्की हळद यामध्ये घाला. छान पिवळे पिवळे दिसतात. तर आता हे सगळं व्यवस्थित आपण मळून घ्यायचं. थोडं थोडं पाणी घालून व्यवस्थित कणिक तयार झालेलं आहे. इथे तुम्ही पाहू शकता. या पद्धतीने आपण कणिक तयार करून घेतलेलं आहे. आता आपण यामध्ये थोडंसं तेल घालून घ्यायचं आणि व्यवस्थित मळून घ्यायचं आहे. मंडळी, ही एकदम झटपट आणि पटकन बनतात. ही अशी रेसिपी एकदम पावसाळ्यात किंवा हिवाळ्यात जास्त करून मेथी पराठा खायलासुद्धा पाहिजे. आरोग्यासाठी खूपच चांगलं आहे आणि आपली इम्युनिटी सिस्टम आहे ते जबरदस्त स्ट्रॉंग राहते आणि कधी आजारी पडणार नाही. तर पहा, या पद्धतीचं आपण पीठ तयार करून घेतलेलं आहे.
पावसाळ्यात आणि हिवाळ्यात ही रेसिपी नक्की ट्राय करायलाच पाहिजे आणि दररोज नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब अजूनही केला नसेल तर पटकन लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या. बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून नवनवीन रेसिपीज तुमच्यापर्यंत पोहोचतील. तर इथे आपण एक गोळा घेतलेला आहे. कणकेचा गोळा आपण इथे घेतलेला आहे. आता आपण त्याला जसं चपाती बनवतो त्याच पद्धतीने फोल्डिंग करून घेतलेले आहे. जर तुम्हाला फोल्डिंग करायची नसेल तरीही काही हरकत नाही. तर मी ते जसं चपातीला करते त्याच पद्धतीने इथे मी पराठा लाटून घेते. जर तुम्हाला तसं आवडत नसेल तर फक्त कणिक घ्यायचं आहे आणि लाटून घ्यायचं आहे. तर या पद्धतीने व्यवस्थित आपण चपातीला जसं बनवतो त्याच पद्धतीने बनवून घेते. आणि हो, या पराठ्याला थोडंसं जाडच ठेवायचं, खूप असा एकदम पातळ करून घ्यायचं नाही आहे आपल्याला. थोडा मध्यम असा लाटला तर खूप चविष्ट लागतात आणि एकदम छानसुद्धा दिसायला खूप छान दिसतात. पाहू शकता या पद्धतीने आपण संपूर्ण पराठा लाटून घेतलेला आहोत. याचे पाहू शकता शेपमध्ये कसा कित्येक छान दिसतो मंडळी. आता आपण इथे पॅन ठेवून घेतलेलं आहे. पॅनला थोडंसं तेल लावून घेऊयात. व्यवस्थित सगळीकडून पॅनला तेल लावून घेऊयात. आता आपण यामध्ये पराठा घालून घेणार आहोत. एकदम डिझायनर आणि एकदम छान दिसतो आणि खायला पण खूपच छान आहे आणि पौष्टिकसुद्धा आहे. शिवाय जे मुलं आपल्या घरात भाजी खात नसेल मेथीची भाजी, त्यांना अशी मेथीची पराठा करून द्यायची, नक्कीच खातील. कारण ही मेथी पराठा आहे म्हणून कळणारच नाही. इतका टेस्टी आणि इतका चविष्ट होतो की खाणाऱ्याला पण कळणार नाही की ही मेथीने बनवलेले आहे. मुलं खात नसेल त्यांना हा पराठा नक्की करून खाऊ घाला. त्यांना आवडेलच आणि पुन्हा पुन्हा खातील. तर पहा, आता आपण एक साईडनी पलटून घेतली की दुसऱ्या साईडने तेल लावून घ्यायचे आणि तीही बाजू पलटून घ्यायचे. दोन्हीही बाजूला व्यवस्थित आपण मस्त खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचा, म्हणजे एकदम चविष्ट आणि पराठा व्यवस्थित भाजला तरच चविष्ट आणि भन्नाट लागतो. ह्या पराठ्यासोबत तुम्ही गरमागरम बटाट्याची भाजी खाऊ शकता किंवा दही पाहिजे आणि शेंगदाण्याची चटणी पाहिजे याच्यासोबत खायला. खास जास्तीत जास्त दही आणि शेंगाची चटणीसोबत अप्रतिम लागते आणि गरमागरम तुम्ही कोणतीही भाजी खाऊ शकता. बटाट्याची भाजी अप्रतिम लागते याच्यासोबत. तुम्ही नक्की ट्राय करा. तर पहा मंडळी, या पद्धतीने एकदम खरपूस असा आपला हा पराठा तयार झालेला आहे. आता आपण हा पराठा काढून घेऊयात. मस्त छान असा भाजलेला आहे आणि मस्त तयार झालेला आहे. तर पाहू शकता या पद्धतीने आपण आणखीन एक पराठा करून घेतलेला आहे. आता आपण हा पराठा तव्यामध्ये घालून घेऊयात. त्यालाही व्यवस्थित शेकून घेऊयात. जसं मगाशीच्या पराठ्याला शेकून घेतलं त्याच पद्धतीने ह्याही पराठ्याला आपण मस्त व्यवस्थित शेकून घेऊयात. खरपूस असा भाजून घेऊयात. तर मंडळी, तुम्हीही एकदा ना एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करा. तुम्हालाही खूपच आवडेल आणि ही रेसिपी बनवणं इतकं सोपं आहे. मी तर पाहिलंच आहात. जबरदस्त चवीची ही गावाकडची आमची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्कीच कमेंट करून कळवा. आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मंडळी, एकच रिक्वेस्ट आहे, तुम्ही ही रेसिपी कोणत्या राज्यातून जिल्ह्यातून पाहताय तेही नक्की कमेंट करून कळवायला विसरू नका. तर पहा, या पद्धतीने आपली ही मेथी पराठा दोन्हीही बाजूने शेकून घ्यायची. आपल्याला दोन्हीही साईडला तेल लावून घ्यायचं आहे. व्यवस्थित शेकून घेतलेलं आहे. तुम्ही ते पाहू शकता. खरपूस असं भाजून घेणार आहोत. सगळे पराठे खरपूस असे भाजून घेतले तर एकदम चविष्ट आणि जबरदस्त लागतात. तर मंडळी, येथे पहा, आपला हा पराठा तयार झालेला आहे. तर मंडळी, तुम्हीही एकदा ना एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करा. तुम्हीही अशा पराठा बनवतात का? याच्यासोबत कोणती चटणी किंवा दही खाता नक्की कमेंट करायला विसरू नका. तर पहा मंडळी, या पद्धतीचा आपला हा पराठा इथे तयार झालेला आहे. गरमागरम सकाळच्या नाश्त्यासाठी आपण मेथी पराठा बनवलेला आहे. तुम्हीही एकदा ना एकदा नक्की ट्राय करा आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहू शकता एकदम सॉफ्ट आणि एकदम परफेक्ट असा हा आपला मेथी पराठा झालेला आहे. तर मंडळी, बघताय काय, मेथी आता सध्याला खूपच स्वस्त झालेला आहे मार्केटमध्ये. तुम्हीही नक्की ट्राय करा ही रेसिपी आणि त्याला गरमागरम सॉससोबत किंवा चटणीसोबत, दहीसोबत
आणि शेंगदाण्याच्या चटणीसोबत तुम्ही ही खाऊ शकता. एकदम भन्नाट असा लागतो मंडळी. तुम्ही ही नक्की ट्राय करा. रेसिपी आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात अशाच नवनवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत खात राहा, स्वस्त राहा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. भेटूयात नवनवीन रेसिपीसोबत. बाय बाय.